त्याच्यामुळे राजकारणामध्ये कसं असतं की लिव्ह अँड लेट लिव्ह अशा टाईपची काही लोकांची पॉलिसी असते. नॅरेटिव्ह थोडासा सेट विचारपूर्वक काही लोकांनी केला असं जाणवतंय. उमेदवार कोण हे आमच्यासाठी रेलेव्हंट नव्हतं. आमच्यासाठी रेलेव्हंट हे होतं की आपली पूर्ण तयारी असायला हवी. नाराजी आहे असं मला नाही वाटत आहे. प्रत्येकाची इच्छा असू शकते. नाराजी आहे असं मला नाही वाटत. तो विषय आम्हाला माननीय उच्च न्यायालयामध्ये न्यावा लागला आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य सरकारला पीक विम्याचे पैसे द्यावे लागले. त्या काळातल्या सरकारने, ठाकरे सरकारने आम्हाला 2021च्या काळात मदत केली नाही म्हणून आम्हाला कोर्टात जावं लागलं. स्वाभाविकच आहे, मी म्हटल्याप्रमाणे लोकांचे संस्कार असतात. त्यांच्या संस्काराप्रमाणे प्रत्येकजण वागलं. त्यापेक्षा अधिक काही बोलण्यालायक आहे मला वाटत नाही. फोन उचलण्याच्या माध्यमातून सगळ्यात मोठं काम जिल्ह्यासाठी कुठलं केलं गेलं हे जर समोर आलं तर नक्की आपण इतर गोष्टींवरती पुढे बोलू. नेतृत्वाने ठरवायचं ना, मी राज्यात राहायचं का केंद्रात जायचं हे नेतृत्वाने ठरवायचं ना. मी कसं ठरवणार? अजित काका थोडेसे कडक असतात. देवेंद्रजी त्या सेन्सने असे जास्त माइल्ड असतात. नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मी आहे आणि या मतदारसंघामध्ये जे फ्रंट रनर नेते जे आहेत ते आहेत राणा जगजितसिंग पाटील. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादीकडनं उमेदवार आहेत धाराशिवमध्ये. आणि ही निवडणूक कशी असणार आहे, त्यांची रणनीती कशी असणार आहे आणि स्वतः राणांचं यामधले डावपेच काय आहेत हे या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत. तुमचं दोस्तमध्ये मनपूर्वक स्वागत. अनेकांचं असं म्हणणं आहे की महायुतीसाठी जे काही महाराष्ट्रातले अवघड मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये म्हणे धाराशिव आहे. तर हे परसेप्शन खरं आहे की खोटं आहे? काय नक्की तुम्हाला वाटतं? सर्वेमध्ये असं दिसलं हे सगळ्यांचंच मत आहे. परंतु सर्वे जो असतो तो स्वाभाविकच आहे की टेंटेटिव्हली सर्वे घेतानाचं जे काही लोकांचं परसेप्शन आहे, जे काही नॅरेटिव्ह त्या भागामध्ये सेट केलं जातं त्या अनुषंगाने असतं. आणि आपल्याला आठवत असेल की 2019मध्ये खुद्द मोदी साहेब हे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आले होते. प्रचंड मोठी त्यांनी सभा घेतली होती. त्या सभेचा इफेक्ट अगदी विधानसभेपर्यंत राहिला आणि या भागातनं मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे आमदार निवडून आले. आता ज्यांनी तत्कालीन उमेदवाराला मदत केली होती ते स्वतःच आमदार झाले. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असा काही विशेष नव्हता. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कसं असतं की लिव्ह अँड लेट लिव्ह अशा टाईपची काही लोकांची पॉलिसी असते. त्या पद्धतीने चालत गेलं. गेल्या काही महिन्यांमध्ये इथे नॅरेटिव्ह थोडासा सेट विचारपूर्वक काही लोकांनी केला असं जाणवतंय आणि त्याच्यामुळे कदाचित सर्वेमध्ये काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने आल्या. परंतु वास्तव निश्चित वेगळं आहे. ओके, हे वास्तव वेगळं आहे तर नक्की काय वेगळं आहे? म्हणजे तुमचा जो विजयाचा विश्वास आहे किंवा तुमच्या घरातील व्यक्ती, आता तुम्ही तुमच्या पत्नीला उभं केलेलं आहे, तर यामागे तुमची रणनीती काय आहे? तुम्हाला असा विश्वास कशामुळे आहे? त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे भाग आहेत. पहिला भाग हा आहे की मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे, गेल्या 10 वर्षात केलेलं काम आणि विकसित भारत हे स्वप्न जे आहे ते आपल्याला साकारायचं आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात जे कामं करणार आहेत हे देशासमोर त्यांनी मांडलेलं आहे. प्रत्यक्ष लोकांनी अनुभवलंय की थेट लाभ मिळतोय. प्रचंड प्रमाणामध्ये नवीन योजना आहेत सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसाठी आणि थेट आर्थिक लाभ मिळेल. स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करता येईल, वाढवता येईल असे अनुभव लोकांना आलेले आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग नेहमीच्या ज्या योजना असतात त्या अजून प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत अगदी धाराशिवमध्ये देखील सी चेंज प्रचंड प्रमाणामध्ये इथे काम होताना लोकांनी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे येणारा काळात सरकार जे आहे ते मोदी साहेबांचंच होणार आहे. इथला आपला जो प्रतिनिधी आहे तो सत्ताधारी असावा हे लोकांना निश्चितपणे वाटतं. दुसरा भाग जो आहे तो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं काम. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी इतकं प्रचंड काम केलं. जिथे शक्य आहे तिथे पाणी अडवण्याचं काम केलं. हा खरं तर दुष्काळी जिल्हा आहे, म्हणजे पर्जन्यमान कमी आहे, पठारावरचा जिल्हा आहे. पाऊस पडला
की पाणी वाहून जातं. डॉक्टर साहेबांनी जे काम केलं त्यामुळे जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर्ण पाणी जे आहे ते जिल्ह्यामध्येच साठवलं जातं, थांबवलं जातं. आणि एकेकाळी आपल्या या जिल्ह्यामध्ये एकच साखर कारखाना होता आणि त्याला देखील ऊस पुरायचा नाही, कर्नाटकातनं ऊस आणायचे. आता परिस्थिती अशी झाली आहे की या एकेकाळच्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात जास्त, जर जिओग्राफिकली विचार केला तर सगळ्यात जास्त साखर कारखाने आणि गूळ पावडरचे उद्योग आहेत. ओके. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की प्रचंड प्रमाणामध्ये ऊसाची लागवड झाली. शेतकऱ्याच्या घरात आता हजारो कोटी रुपये यायला लागले आणि त्या अर्थाने समृद्धी डॉक्टर साहेबांनी आणली. बरं. हा झाला डॉक्टर साहेबांच्या कामाचा महत्त्वाचा भाग. बरं. मग त्याच्याबरोबर ऊर्जा रस्त्याचं काम देखील झालं होतं. अच्छा. तर डॉक्टर साहेबांनी केलेलं काम आणि साधारण त्यांच्याच दाखवलेल्या दिशेने आम्ही जे काही कामं करतोय गेल्या 15-20 वर्षामध्ये, हे जनतेला माहिती आहे की प्रामाणिकपणे काम केलं जातं. एखादा विषय होतोय तर नक्की मागे लागून केला जातो. अडचणीचे विषय असले, अगदी एक आपल्याला उदाहरण सांगायचं म्हटलं तर उजनी साधारण 125 किलोमीटरवरती आहे जलाशय. हो. तिथून आपण धाराशिव शहराला पाणी पुरवठ्याची योजना करायचं ठरवलं. लोक म्हणत होते याला काही अर्थ नाही, काहीतरी चुकीचं करतायत वगैरे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय चॅलेंजिंग होतं. तुम्ही धाराशिवला उजनीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न बोलत होता, तर नक्की काय झालं होतं की ज्याच्यामुळे हा विषय तुम्हाला इतका आव्हानात्मक वाटत होता? धाराशिवला शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात जाणवत होती. जे काही अवेलेबल स्रोत होते सगळे ड्रायअप झाले होते आणि वारंवार असं होत होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की शाश्वत स्रोत म्हणून उजनी जलाशयातनं पाणी आणायचं. हे साधारण 125 किलोमीटरवरती आहे. एवढ्या लांबून पाणी आणणं हे प्रॅक्टिकल नाही आहे, करणं योग्य नाही आहे, अशा प्रकारचं विरोधकांचं म्हणणं होतं. पण मी ठरवलं होतं की तेवढा एकच आपल्याजवळ शाश्वत स्रोत आहे, त्यामुळे पाणी तिथूनच आणायचं. आणि मग आम्ही तांत्रिक ज्या काही अडचणी आल्या सगळ्यांवरती मात केली. प्रचंड बाकीचे प्रशासकीय इश्यू आले, त्याच्यावरती देखील मात केली. आणि दुष्काळात ऐन टंचाई प्रचंड असताना पाणी आपण प्रत्यक्षात शहराला आणलं. म्हणजे ही अशी योजना होती जी लोकांना अशक्यप्राय वाटत होती, पण चिकाटीने आम्ही सगळ्यांनी मिळून तो विषय मार्गी लावला. आणि असे बाकी बरेच विषय आहेत ज्याची उदाहरणं लोकांच्या समोर आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की या म्हणजे यांच्या माध्यमातून कामं जी आहेत, मोठी कामं जी आहेत, जी लोकांच्या उपयोगाची मोठी कामं आहेत, ती निश्चितपणे होतील म्हणून. मग 2014 आणि 2019 नक्की काय झालं होतं की लोकांचा विश्वास या गोष्टीवर नव्हता? मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये पूर्ण देशभर एक वेगळी भावना होती. आणि मी सांगितल्याप्रमाणे 2019 मध्ये तर खुद्द मोदी साहेब इथे प्रचाराला आले होते. त्याचा निश्चित मोठा इफेक्ट झाला. हे सगळ्यांनी मान्यच करायला, देशानेच मान्य केलेलं आहे. अच्छा. आणखीन दुसऱ्याच्यामध्ये जर तुम्ही इतके कॉन्फिडंट होता, एकदा तुम्हाला विश्वास होता, मग या मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना एवढा उशीर का झाला? हा खरं प्रश्न आपला अतिशय योग्य आहे. सगळ्यांनाच वाटतं की वेळ का लागला. साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ सोडला जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. परंतु आम्हाला पूर्ण तयारी करण्याची जबाबदारी तर दिलेली होती. मी लोकसभेचा निवडणुकीचा संयोजक आहे. त्यामुळे बूथ लेवल पासूनची जी सगळी बांधणी आहे या पूर्ण लोकसभा मतदारसंघाची, ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे मी होतो. त्यामुळे ती किती सक्षमपणे केलेली आहे, किती प्रभावी आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. कोण हे आमच्यासाठी रेलेव्हंट नव्हतं. आमच्यासाठी रेलेव्हंट हे होतं की आपली पूर्ण तयारी असायला हवी. मोदी साहेबांसाठी इथला खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि पुढच्या 5 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या भागाचा, आपल्या लोकसभेचा जो काही विकास, आपल्याला मोठा विकास, मोठे प्रकल्प, मोठ्या योजना ज्या मार्गी लावायच्या ते आपण पुढच्या 5 वर्षात करून घ्यायचं, या भावनेतनं आम्ही काम करतो. मग काय झालं काय नक्की? म्हणजे विलंब का? राष्ट्रवादी म्हणजे तुमचा जो भाजपची जी तुमचं म्हणणं होतं की जागा तुम्हाला मिळणार नव्हती, तुम्हाला माहित होतं भाजपला मिळणार नव्हती, मग राष्ट्रवादीकडे तरी काय गेली आणि तुमच्याच पत्नी उमेदवार कशा काय ठरल्या? विलंबाची कारणं अनेक असू शकतील, परंतु शेवटी असं ठरलं की सर्व जे आमदार महोदय आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी एकत्रित येऊन उमेदवार कोण असावा या बाबतीत निर्णय घ्यावा. या प्रक्रियेमध्ये स्वाभाविकच आहे की सगळ्यांचे वेगवेगळे मतं होते. त्याचं मग आम्ही अनालिसिस केलं, प्रत्येक गोष्टीचं बारकाईने समजून घेतलं आणि मग आमच्या श्रेष्ठींना आम्ही तो विषय जो आहे तो समजून दिला. आपल्याला आठवत असेल की डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर
यांचा प्रवेश झाला मुंबईत. बरं. तेव्हा एक प्रेस झाली होती आणि त्या प्रेसमध्ये आदरणीय देवेंद्रजीने सांगितलं होतं की धाराशिवचा निर्णय जो आहे तो तिथले लोक घेतील आणि आम्ही तिघजण त्याला संमती देऊ. बरं. तर त्या अनुषंगाने सर्व आमदार महोदय, मग ते शिवसेनेचे ज्ञानराज चौगुलेजी असतील, भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवारजी असतील आणि आपले बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत असतील. बरं. आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर काही लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मिळून निर्णय या बाबतीमध्ये एका लेवलपर्यंत आणला. बरं. आणि पक्षश्रेष्ठीने मग त्याच्या बाबतीमध्ये काही पुढची पावलं उचलली. ओके. या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांच्याही वरच्या श्रेष्ठींशी बोलावं लागलं असं मला सांगण्यात आलं आणि मग शेवटी हा निर्णय घेण्यात आला. ओके. जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत, त्यांचे बंधू देखील, मला वाटतं पुतणे देखील इच्छुक होते. हो. त्यांची नाराजी तुम्ही दूर केली का? तानाजी सावंत त्यांच्याशी मी बोललेलो आहे. बरं. आपण म्हणजे कसे ही प्रक्रिया एकदम लगेच होत नाही आहे असं मला नाही वाटत आहे. बरं. प्रत्येकाची इच्छा असू शकते, नाराजी आहे असं मला नाही वाटत, कारण ते अगदी पूर्ण ताकदीने बरोबर राहणार आहेत, त्याबद्दल काही अडचण नाही आहे. कारण 2019मध्ये म्हणजे जेव्हा तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना उमेदवार खासदार म्हणून निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता असं त्यांचा दावा आहे. हे त्यांनी अनेक वेळेस स्पष्ट केलेलं आहे, त्याबद्दल मी काही वेगळं बोलणं योग्य नाही आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा ते शिवसेनेचे काय आमदार MLC होते आणि त्यांच्यावरती ती जबाबदारी होती. आता ते महायुतीचे मंत्री आहेत, आमचे पालकमंत्री आहेत आणि त्यांची जबाबदारी निश्चितपणे ही आहे की महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं. ओके. तुमच्या जिल्ह्याचा जेव्हा प्रश्न येतो किंवा जिल्ह्याबाहेरच्या लोकांना असं अनेकदा वाटतं की धाराशिवमध्ये पीक विम्याचा इतर जिल्ह्यामध्ये जो प्रॉब्लेम नाही आहे तो धाराशिवमध्येच का आहे आणि त्याच्या पाठीमागे एवढं राजकारण का आहे? आपली मांडणी थोडीशी उलटी झाली. बरं. इतर जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळतच नाही. बरं. कारण त्याच्या बाबतीमध्ये कोणी पाठपुरावा करत नाही, कोणी भांडत नाही. ओके. आणि कदाचित जागरूकता थोडी कमी आहे. बरं. धाराशिवमध्ये ज्या प्रमाणात पीक विमा मिळतो म्हणजे अगदी 2023चा असेल, 22चा असेल, त्याच्या मागचं कारण हे आहे की मी राज्यमंत्री असताना कृषी आणि महसूल खातं दोन्ही मी सांभाळत होतो. त्यामुळे पीक विम्यातले जे बारकावे आहेत त्याची मला कल्पना आहे. आमच्या भागामध्ये आम्ही शेतकऱ्यांना आधीच जागरूक केलं होतं. त्यांनी त्यांचा हप्ता जो आहे तो भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांना आम्ही आधीपासूनच शिकवलं की ते करणं गरजेचं आहे. पीक कापणी प्रयोग जेव्हा होतात तेव्हा अगदी मायन्यूटली त्यांनी लक्ष देणं, कशावरती सह्या करायच्या नाही, हे सगळं आम्ही त्यांना एक्सप्लेन केलं. जेव्हा अडचणी आल्या, हे सांगायला हरकत नाही, 16-17ची बाब आहे, तेव्हा प्रचंड नुकसान झालं होतं आणि इथलं जे प्रशासन आहे त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. म्हणजे पंचनामे जे आहेत ते वास्तवला धरून नव्हते, सह्या वेगळ्याच होत्या वगैरे वगैरे. आणि इतकं नुकसान होऊन पीक विमा मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही खूप खोलात गेलो. मग सही कोणाची आहे जाऊन विचारलं, खरंच तुम्ही सही केली होती का? आणि त्यातनं अनेक गोष्टी पुढे आल्या. मग प्रशासनाच्या विरोधात लढायला आम्ही सुरुवात केली. एक वेगळी कमिटी आम्ही मागून घेतली, म्हणजे उच्चस्तरीय कमिटी आली आणि त्यांनी मग वास्तववादी अभ्यास केला आणि त्यांनी अहवाल दिला, ज्याच्यामध्ये क्लिअर झालं की आधी जे काही प्रशासनाने केलं होतं, स्थानिक प्रशासनाने, ते चुकीचं आहे लक्षात आलं. तो विषय आम्हाला माननीय उच्च न्यायालयामध्ये न्यावा लागला आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य सरकारला पीक विम्याचे पैसे द्यावे लागले. हे 2016-17चं सांगतोय. त्यामुळे लोक इथले जागरूक झाले आणि त्यानंतर आम्ही नेहमीच कुठे अन्याय झाला तर भांडत होतो. 2019-20 मध्ये ठाकरे सरकार होतं. आपल्याला आठवत असेल की प्रचंड पाऊस झाला होता, अतोनात नुकसान झालं होतं. खुद्द उद्धवजी आले होते बघायला आणि तेव्हा त्यांनी इथे शब्द दिला होता की मी जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत करेन, वाऱ्यावरती सोडणार नाही. परंतु दुर्दैवाने पीक विम्याच्या बाबतीमध्ये विमा कंपनीने चुकीचा स्टँड घेतला, प्रशासनाने म्हणावं तशी मदत केली नाही. आम्ही आधी स्थानिक लेवलला प्रयत्न केले, मग राज्य सरकारच्या लेवलला केले. ठाकरे साहेबांना विनंती केली किमान तुम्ही बैठक लावा, विमा कंपनीला समोर बोलवा, आम्ही त्यांनी केलेल्या चुका दाखवतो. आम्ही म्हटलं की तुम्ही सचिवांच्या स्तरावरती बैठक बोलवा, परंतु तसं काहीच झालं नाही. मग आम्हाला माननीय उच्च न्यायालयात जावं लागलं. तिथे आम्ही फाईट आऊट केलं. आमच्या बाजूने ऐतिहासिक निकाल लागला. तो निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये परत आम्हाला त्यासाठी कॉन्टेस्ट केलं म्हणून लढावं लागलं. तिथे देखील आम्हाला न्याय मिळाला, परंतु त्याच्यामध्ये अजूनही काही हिचेस आहेत.
बरं. काहीशे कोटी रुपये, जवळजवळ किती 200-300 कोटी रुपये शेतकऱ्यांना जे मिळालेच नसते ते ऑलरेडी मिळाले. ओके. आणि अजून एक 600 कोटीसाठी आम्ही आता माननीय उच्च न्यायालयामध्ये फाईट करतोय. ओके. हे सांगण्याचा हेतू हा आहे की त्या काळातल्या त्या काळातल्या सरकारने, ठाकरे सरकारने आम्हाला 2021च्या काळात मदत केली नाही, म्हणून आम्हाला कोर्टात जावं लागलं. कोर्टाकडनं काही प्रमाणात न्याय मिळाला आहे, काही प्रमाणामध्ये ती केस अजून चालू आहे. जे पैसे लाखो शेतकऱ्यांना मिळालेच नसते असे 200-300 कोटी मिळालेत आणि अजून एक 600साठी आपण भांडतोय. त्याच वादाच्या निमित्तानं तुमचा एक ज्या खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, त्यांची आणि तुमची एक मीटिंग कलेक्टर कचेरीमध्ये होती. स्वतः कलेक्टर त्या मीटिंगमध्ये होते आणि तेव्हा तुम्ही असं काहीतरी बोलला होता आणि खासदार एकदम भडकलेले होते. तर नक्की काय घडलं होतं त्या मीटिंगमध्ये? कारण तो व्हिडिओ अजूनही अनेकदा व्हायरल होताना दिसतो, त्यामुळे प्रत्येकाचे संस्कार असतात, आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार असतात. जिल्हाधिकारी आमचे नवीनच आले होते आणि तेव्हा झालेला प्रकार त्यांना समजून सांगितला, संबंधित शेतकरी बोलवले आणि त्यातनं मी मार्ग काढला होता. मार्ग काढला म्हटल्यानंतर मग काही विरोधक तिथे आले आणि काही ते कांगावा वगैरे चालला होता. जिल्हाधिकारी नवीन असल्यामुळे ते एकदम असे काय डिस्टर्ब होऊन गेले आणि ते शोभनीय नव्हतं. ते थांबवण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तेव्हा काही मुद्दाम कॅमेरामन वगैरे आणले गेले आणि तो विषय जो आहे तो वेगळ्या पद्धतीने वळवायचा प्रयत्न झाला. स्वाभाविकच आहे, मी म्हटल्याप्रमाणे लोकांचे संस्कार असतात, त्यांच्या संस्काराप्रमाणे प्रत्येकजण वागलं. त्यापेक्षा अधिक काही बोलण्यालायक आहे मला वाटत नाही. बरं, ओके. पण अनेकदा तुम्ही बोलत नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे की अनेकदा तुमच्यावर की जो धाराशिवमधला जो मुद्दा आहे तो येतो 2006च्या प्रकरणाशी येतो, त्याच्यावर पण तुम्ही काही बोलत नाही, त्याच्यावर रिॲक्शन देत नाही. म्हणजे जो प्रश्न आहे तुमच्या लक्षात परत आपल्याला मी सांगतो, पवनराजे म्हणजे तो प्रश्न थोडा पूर्ण करतो की पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा जो प्रश्न आहे तो आता सबज्युडिस तुमचं म्हणणं आहे, पण तो नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये पण येत असतो तो. तर त्याच्यावर तुम्ही असं थेटपणे कधी काही बोलत नाही, तर त्याच्यावर जरा तुमचं उत्तर मला सविस्तर. परत ते संस्कारावरतीच आहे. बरं. एखाद्या अशा घटनेवरतीच राजकारण करायचं, त्याच्यावरतीच आपण लोकांना मतं मागायचे, हे कितपत योग्य आहे ते लोक ठरवतील. पण मूळ मुद्दा काय, राजकारण करायचं असतं ते समाजातल्या लोकांना मदत करण्यासाठी, त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी. आणि माझी प्रामाणिक भावना आहे की या भागातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काम करायला हवं आणि त्या पद्धतीने मी काम करतो. हा, ठीक आहे, यातलं राजकारण आहे मुद्दा, पण या प्रकरणाची तुमची बाजू काय आहे? नाही, मी सांगितल्याप्रमाणे सबज्युडिस आहे. आपण थोडासा जर त्याच्यामध्ये काय म्हणते डिटेलमध्ये जायचं ठरवलं तर कोर्टामध्ये शब्देवरती अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, त्यातनं फॅक्ट्स कळतील. अच्छा, याच्यावर या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यावर काही जास्त भाषण बोलणं मला योग्य नाही वाटत, मला स्वतःला योग्य नाही वाटत. ओके. आणि असा दुसरा मुद्दा असतो की जो तुमच्या विरोधातला आहे, किंवा परसेप्शन असं म्हणा, की ओमराजे जे निंबाळकर जिथले जे खासदार आहेत ते अतिशय लोकप्रिय आहेत आणि कोणाच्याही मदतीला, आडी अडचणीला रात्री बेरात्री पहाटे केव्हाही फोन उचलतात आणि तसं ते काम करतात. याचा दुसरा अर्थ असा आहे की इतर जे त्यांचे जे विरोधक आहेत, तुम्ही आहात, तुम्ही तेवढे काही फोन वगैरे उचलत नाही, लोकांना प्रतिसाद देत नाही, या आरोपाबद्दल काय म्हणायचं आहे? या बाबतीमध्ये कसं आहे, सोशल मीडियाचा कोण कसा वापर करतं हे प्रॉब्ली यातनं कळू शकतं. आता मी हे सांगेन तुम्हाला की आमच्या माध्यमातनं काही लाख पेशंट्स आहेत, त्यांचे अगदी फ्री हेल्थ कॅम्प्स, मेडिकल कॅम्प झालेले आहेत, रोगनिदान शिबिर असतील मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. साधारण 20,000 पेशंट्स आहेत ज्यांची ट्रीटमेंट म्हणजे त्यांचा जाण्या येण्याचा खर्चासकट, त्यांचं काय ऑपरेटिव्ह खर्च असेल, हे सगळं झालेलं आहे. पण कदाचित प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण पब्लिसाइज करणं योग्य समजत नाही आणि काही छोट्या गोष्टी पब्लिसाइज करणं इतर लोक योग्य समजतात. बरं, ओके. पण तुम्ही फोन उचलता लोकांचे? हां, तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला विचारतोय की अनेकांना असं वाटतं की बुवा नाही पुणे धाराशिवमध्ये एकच नेता फोन उचलतो की काय, बाकी फोन स्विच ऑफ असतात की काय? नाही, साधीशी गोष्ट आहे की फोन उचलण्याच्या माध्यमातून सगळ्यात मोठं काम जिल्ह्यासाठी कुठलं केलं गेलं, बरं, हे जर समोर आलं तर नक्की आपण इतर गोष्टींवरती पुढे बोलू. ओके, अच्छा. पण तुमचा जो मुद्दा आहे की अनेकदा तुम्ही कामाचं बोलता की विकासाचं बोलता, मग अनेकांना असं वाटतं की तुमची सत्ता होती, तुम्ही सगळीतले काय सूत्रधार होता, तुम्हीच कारभारी होता आणि मग तुम्हाला आता नक्की आणि परत सगळी पद्धत तुमच्याकडेच बहुतांश काळ होती,
तरी आणखीन विकास करायचा म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं. एकतर त्याचे दोन अर्थ निघतात. एकतर तुम्ही विकास केलेला नाही असं तुम्ही वेगळ्या बाजूनं मान्य करतात की काय असं अनेकांना वाटतं. आणि दुसरं की तुमची सगळे सत्तेसाठी सगळे तुमची धडपड सुरू आहे का? कारण तुम्ही तुमच्या पत्नीला उभं केलेलं आहे, त्यासाठी तुम्ही पक्ष नाही, मी पत्नीला उभं केलंय हे तुम्ही रिट्रॅक्ट करा. बरं, ओके. इथल्या आमदारांनी, इथले सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, बरं, त्यांच्या माध्यमातून झालेला तो निर्णय आहे. बरं, याबाबत स्पष्टता असावी. मग याबाबत पण अनेकांना असं वाटतं की तुम्ही स्वतः उभं राहावं असं वाटत होतं. भारतीय जनता पार्टीकडे जर ही जागा असती आणि मला जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने उभं राहा सांगितलं असतं तर निश्चितपणे मी उभं राहिलो असतो. अच्छा, मग तुमच्यासाठी तांत्रिक अडचण ती फक्त जागेची होती. जागा कोण आणि नेतृत्वाने ठरवायचं ना. मी राज्यात राहायचं का केंद्रात जायचं हे नेतृत्वाने ठरवायचं ना. मी कसं ठरवणार? ओके, त्यामुळे तो निर्णय जो आहे तुम्ही पक्षाकडे सोपवलेला होता. पक्षाकडेच असतो ना निर्णय. बरं, आणखीन यातला जो दुसरा मुद्दा आहे की ज्या अर्चनाताई पाटील आहेत तर त्या खरोखरी त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. तुमच्यासोबत अनेकदा प्रचारात त्या गेलेल्या असतील, पण खासदार म्हणून त्या सक्षमपणे काम करू शकतात असं हे त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला कळेल. नाही, मग कळेल. पण मतदारांच्या मनामध्ये प्रश्न आहे की त्या केवळ तुमच्या पत्नी म्हणून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे की त्या खरोखरीच काम करतात म्हणून उमेदवारी मिळालेली आहे? हा जो लोकांचा त्या प्रश्नाचं मी उत्तर काय देणार? तुम्ही म्हणजे नाही तुम्ही उत्तर देणं माझं असं म्हणणं आहे. तर तुम्हाला तो विश्वास असेल त्याशिवाय तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नसेल. पण मतदारांना तुम्हाला काय सांगायचं की मी अर्चनाताई पाटील यांना जी उमेदवारी मिळालेली आहे याबद्दल तुमची म्हणजे की त्याच्या पाठीवर लॉजिक काय असेल की त्या मतदारसंघामध्ये दिल्लीमध्ये जर जायचं आहे, दिल्लीमध्ये जर हे करायचं आहे तर त्या प्रभावीपणे काम करू शकतात का? हा जो अनेकांच्या मनात प्रश्न येऊ शकेल, तर त्याचं उत्तर मला तुमच्याकडे हवं आहे. आता मी पहिलं हे सांगेन की ती एक इलेक्ट्रॉनिक्सची टेलिकम्युनिकेशन्सची इंजिनियर आहे. बरं. ती टेल्कोमध्ये आधी काम करत होती. बरं. आणि मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मग समाजकारणाच्या माध्यमातून तिने इथे सुरुवात केली. बरं. सबसिक्वेंटली जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं, उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि जे काम केलं ते तळमळीने केलं, प्रामाणिकपणे जो लागेल तेवढा वेळ देऊन केलं, हे वास्तव आहे. आणि ही प्रक्रिया करत असताना अनेक निर्णय असे घेतले जे नंतर राज्याच्या स्तरावरती त्याचं अनुकरण झालं. त्यामुळे स्वाभाविक गोष्ट आहे की माइंड अप्लाय करून लोकांची अडचण समजून घेऊन मार्ग काढण्याची प्रवृत्ती आहे. जनसेवा करण्याची प्रवृत्ती असली आणि संधी मिळाली तर मग निश्चित चांगल्या मोठ्या गोष्टी घडतात. आणि मला खात्री आहे की अतिशय उत्तम काम होईल. बरं, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये पण होता, नंतर भाजपमध्ये गेला, तुमच्या पत्नी राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या आहेत, तरी दोन पक्ष एका घरात कसे काय नांदायचे आता? हे कसं हे महायुती आहे ना. बरं, महायुती जी आहे आता ती आपण स्पष्टपणे बघताय. 3 आणि इतर काही मित्र पक्ष आहेत, 3 पक्ष आहेत आणि मित्र पक्ष आहेत. ओके, अतिशय व्यवस्थितपणे सरकार चाललंय. बरं. आणि त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्याचा विकास घडवण्यासाठी इथली महायुती जी आहे ती ताकदीने काम करेल. पण अनेकांना असं वाटतं की उद्या जर म्हणजे ही जी अशी सगळी बडी घराणे आहेत, आता तुम्ही भाजपमध्ये आहात, तुमच्या पत्नी राष्ट्रवादीमध्ये, वेळ पडली तर तुमचा मुलगा शिवसेनेत पण जाऊ शकतो. मी आपल्याला एक आठवण करून देतो. मनोहर जोशी साहेब आठवतात आपल्याला, स्वर्गीय मनोहर जोशी साहेब हे एकदा निवडणूक लढले होते. कुठल्या चिन्हावरती लढले होते? धनुष्यबाणावर. कमळावती लढले होते. ओके, सुरुवातीची त्यांची इलेक्शन. रवींद्र गायकवाड साहेब आमदार म्हणून एकदा लढले होते. कुठल्या चिन्हावरती लढले होते? कमळावरती लढले होते. असे अनेक उदाहरणं आहेत. बरं, अगदी जवळच उदाहरण शिरूरचं आहे. पाटील साहेब जे आहेत, आढळराव पाटील साहेब, ते कुठल्या चिन्हावरती लढत आहेत? त्यामुळे कसं आहे, आपल्याला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान तर बघायचंच आहे, परंतु त्यांच्या बरोबर आपला प्रतिनिधी असावा जेणेकरून आपल्या भागाचा विकास गतिमान व्हावा, ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे ना. आम्हाला मोदीजींबरोबर आमचा खासदार पाहिजे जेणेकरून आम्हाला इथे मोठे उद्योग आणता येतील, मोठे प्रकल्प आणता येतील, मोठा निधी आणता येईल आणि समृद्धी. तुम्ही मगाशी जे बोलला ते उत्तर थोडं अर्धवट राहिलं. तुम्ही म्हणत होता की विकास विकास अजून का विकास? तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं काम मी सांगितलं. जे 25-30 कारखाने आता आहेत ते त्यांच्या कामाची पावती आहे. हजारो कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या घरात जात आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या, ती त्यांच्या कामाची पावती आहे, केलेल्या विकासाची पावती आहे. आणि स्वाभाविकच आहे की वेळेनुसार काळानुरूप आपल्याला बदल करावे लागतात, आपल्याला नवीन गोष्टी कराव्या लागतात. सोलर पॅनल्स आपण आता सगळीकडे बघतो, 30 वर्षापूर्वी नव्हते ना. आता ड्रोन दीदीचं मोदी साहेब बोलतात,
2 वर्षापूर्वी ड्रोनचं आपण एवढं बोलत नव्हतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि नवीन ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्याचा वापर करून आपल्याला विकास घडवायचा आहे. धाराशिवमध्ये मी 3 गोष्टी करण्याचं नियोजित केलं होतं आणि आता लोकसभा मतदारसंघ म्हणून माझे सर्व सहकारी आमदार आम्ही सगळे मिळून आम्ही निर्णय घेतलाय की 3 गोष्टींवरती फोकस करायचा. एक म्हणजे शाश्वत पाणी, म्हणजे पाणी आता कृष्णा खोऱ्याचं असेल किंवा आपण सांगली कोल्हापूरच्या पुराचं पाणी 100 किलोमीटरचा बोगदा करून आणायचं म्हणतोय. टेंबूमधलं पाणी नाही तो विषय. सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी 100 किलोमीटरचं टनल करून इकडे ह्या भागात आणायचं. दुष्काळी भाग पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्याचा. हे देवेंद्रजींचं एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे. तर वर्ल्ड बँकेने जागतिक बँकेकडे आता DPR बनवण्याचं काम दिलंय. तर तो प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचा आहे. वॉटर ग्रिडचा जो आता केंद्राकडे गेलाय, ठाकरे सरकारने काही न केल्यामुळे तो प्रकल्प आता आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करतोय. तर पाणी शाश्वत उपलब्ध करायचं शेतीसाठी आणि पिण्यासाठी, हा पहिला भाग. दुसरा म्हणजे ते मोठ्या प्रमाणात उद्योग आणायचे. आपण 2,500 एकरची MIDC विकसित करतोय. त्याच्यामध्ये MIDCच देशातली पहिली टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभी करते. 10,000 एम्प्लॉयमेंटचं आमचं तिथे टार्गेट आहे. धाराशिव बार्शी असं ते आहे, बॉर्डरवरती आहे. मेजर पार्ट धाराशिवमध्ये आहे. तर त्याला एक 1,200 कोटीचं टेंडरची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मूलभूत सुविधा आणि MIDC स्वतः टेक्निकल टेक्सटाईल पार्क करते. तामिळवाडीला टेक्सटाईल म्हणजे काय, थोडंसं टेक्निकल टेक्सटाईल आता हे कापड आहे कर्टनचं किंवा अपहोल्स्ट्रीचं, त्याला जी ट्रीटमेंट केली जाते मग ते कापड आहे ते तांत्रिक कापड होतं. म्हणजे आता स्पोर्ट्सवेअर आपण बघू शकता की थोडंसं नायलॉन टाईप वगैरे वापरतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. टेक्सटाईल पार्क आणि टेक्निकल टेक्सटाईल दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत. दोन्हीचा मिक्स ही आहे. मटेरियल जे असतं त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. फायर रिटार्डंट ट्रीटमेंट होऊ शकते. स्पोर्ट्सवेअर आहे, मिलिटरी वेअरसाठी आहे. आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये टेक्निकल टेक्सटाईल वापरली जाते. डिफेन्समध्ये आहे. प्रचंड त्याला वाव आहे. इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे. सध्या बऱ्यापैकी आपण इम्पोर्ट करतो आणि आता त्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून आपल्या राज्य सरकारने देखील एक वेगळी पॉलिसी काढली आहे. तर ही टेक्निकल टेक्सटाईल पार्क ज्याच्यातनं किमान 10,000 तरी एम्प्लॉयमेंट जनरेट होईल ते आपण आता प्रत्यक्षात आणलंय. हा विषय सुद्धा ठाकरे सरकारने बाजूला टाकला होता. आपण तामिळवाडीला एक तामिळवाडीला आपण एक इंडस्ट्रियल पार्क करतोय. तामिळवाडी आहे ते सोलापूरला लागून आहे. तर सोलापूरचे उद्योजक प्रचंड प्रमाणात तिथे यायला तयार आहेत. कारण इथे त्यांना सबसिडी, कॅपिटल सबसिडी, इतर सबसिडीज प्रचंड मिळतात. तर तिथे आमची तयारी झाली आहे. 300-400 एकरचं काम जे आहे ॲक्विजिशनचं ते लवकरच सुरू होतंय. असेच अजून 4 MIDC इंडस्ट्रियल एरिया आपण डेव्हलप करतोय. सोलरचं पार्क्स डेव्हलप करतोय. म्हणजे दुसरा भाग आहे तो उद्योग. उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती. आणि तिसरं जे आहे ते पर्यटन. त्याच्यामध्ये धार्मिक पर्यटनामध्ये तुळजापूरला जवळजवळ 1,500 कोटी रुपये आपण पुढच्या काही वर्षामध्ये खर्च करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल की गोव्यामध्ये जेवढे पर्यटक येतात त्याच्या कितीतरी पटीने वाराणसीला आता भक्त येतात तिथल्या डेव्हलपमेंटच्या नंतर. तसंच आई तुळजाभवानी आपली कुलस्वामिनी आहे महाराष्ट्राची, इथे आपण कायापालट करतोय या पूर्ण भागाचा. जे पर्यटक येतील याच्या व्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत, धार्मिक ठिकाणं आहेत. नळदुर्गचा किल्ला आहे. तेरला तिथे तर पुरातत्व विभागाचं प्रचंड काम आता चालू आहे. सोनारी आहे, अनेक इथे दर्गे आहेत. तर ते पर्यटन आपल्याला त्या पद्धतीने डेव्हलप करायचं आहे जेणेकरून इथलं दरडोई उत्पन्न वाढेल. इथलं आधीच्या काळात कसं होतं, बऱ्यापैकी लोक शिक्षणासाठी बाहेर जायचे आणि मग उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या अनुषंगाने बाहेर जायचे. आता आपल्याला उलटा प्रवास करायचा आहे. म्हणजे लोकांनी इथे यावं, इतरांनी बाहेरच्या लोकांनी इथे यावं, इथे त्यांना रोजगार उपलब्ध करायचा, या अनुषंगाने चालले आहेत आमचे प्रयत्न आणि नियोजित आहेत. व्यवस्थित आम्ही 2 वर्षामध्ये सक्सेसही अचीव्ह केलंय आणि पुढचे टप्पे आमचे क्लिअर आहेत. आम्ही इथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीतलं नियोजन केलेलं आहे. आम्ही स्किल्स युनिव्हर्सिटी तुळजापूरला करतोय. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत देखील एकदम वेगळ्या लेवलला आम्ही नेतोय. मेडिकल एज्युकेशन आता 1000 बेडचं आम्ही हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्याची आयडिया कॉम्पिटिशन झाली आहे. सावंत सरांनी नवीन सिव्हिल हॉस्पिटल इथे मंजूर केले. त्यामुळे प्रत्येक भागामध्ये
ह्या 2 वर्षात प्रचंड काम आता सुरू झालंय आणि पुढचं आमचं ब्लूप्रिंट, आमचं पुढचे जवळजवळ 108 कामाची यादीच तयार आहे. अच्छा, ही यादी तुम्हाला प्रचार सभामध्ये चांगली उपयोगी पडू शकते. नाही, प्रचारपेक्षा मी काम सांगतो. तर प्रचारात जे लागतं ते निश्चित करूच आम्ही उपलब्ध. बरं. पण या कामाची म्हणजे आमची यादी कशी असते, कंटिन्युअस फॉलोअप असतो. ओके. रेल्वेचं ॲक्विजिशन, बरं, रेल्वेच्या टेंडरिंग. आता ठाकरे सरकारने मध्ये रेल्वेचं काम सुद्धा अडवून टाकलं होतं. बरं. अतिशय महत्वाचा विषय हा. ओके. 2014 मध्ये मोदी साहेब प्रचाराला आले होते विधानसभेच्या, तुळजापूरला आले होते. अच्छा. आणि तेव्हा त्यांनी तिथे शब्द दिला होता की तुळजापूरला मी रेल्वे आणेन. आईचं तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावरती असेल. बरं. आणि तिथे रेल्वे आली की प्रचंड विकास आपण करू. ओके. त्या अनुषंगाने 19 मध्ये त्यांनी भूमिपूजन केलं. बरं. परंतु ठाकरे सरकारने मात्र जे सहकार्य करायला होतं ते केलंच नाही. राज्य सरकारचा निम्मा हिस्सा द्यायचं ठरलं होतं, परंतु 1 रुपया देखील ठाकरे सरकारने दिला नाही. आम्ही हक्कभंग आणला होता तत्कालीन परिवहन मंत्र्यांवरती, परंतु तरीही त्यांनी शेवटपर्यंत पैसे दिले नाही. आपलं सरकार आलं की तातडीने आपण मंजुरी घेतली, पैसे घेतले. आता टेंडरिंग प्रोसेस आहे ती अंतिम टप्प्यात आहे. आचारसंहितेनंतर रेल्वेचं काम देखील सुरू होऊन जाईल. ओके. तुम्ही अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांसोबत काम केलेलं आहे, तर या दोघांमधलं काय फरक आणि साम्य तुम्हाला जाणवतं? दोघंही वर्कोहॉलिक्स आहेत. बरं. वर्कोहॉलिक आहेत आणि प्रचंड काम करतात. बरं. जनतेच्या प्रती दोघांच्या मनामध्ये प्रचंड आस्था आहे. बरं. नियोजन चांगलं आहे. प्रशासनाच्या बाबतीमध्ये अगदी दोघं जण एकदमच उत्तम त्यांचं प्रशासन आहे. ओके. त्यामुळे पॉझिटिव्हिटी जी आहे त्यांच्यावर काम करतानाही प्रचंड आहे. आणि फरक काय जाणवतो? अजित काका थोडेसे कडक असतात. बरं. देवेंद्रजी त्या सेन्सने असे जास्त माइल्ड असतात. ओके. तुम्ही 2019 मध्ये राष्ट्रवादीमधनं अचानक भाजपमध्ये तुम्ही गेलात, तर तो प्रश्न जेव्हा पवार साहेबांना विचारला होता की तुमचे कुटुंबच देखील तुमचा पक्ष सोडून जात आहेत, तर त्यावेळेस तुमची अशी कोणती आगतिकता होती की तुम्हाला पवार साहेबांची साथ तेव्हा सोडावी लागली होती? असं आगतिकता असं म्हणणं काही योग्य नाही आहे. बरं. अनेक विषय होते. मला या भागाच्या विकासाच्या बाबतीमध्ये काही वर्षांमध्ये मर्यादा वाटत होत्या. बरं. आणि मोदी साहेबांच्या बरोबर आणि खास करून देवेंद्रजींच्या बरोबर अच्छा आपण काम केलं तर या भागामधले जे काही आमचे ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत, जे काही महत्त्वाचे विषय आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागतील. या भागातल्या लोकांना जो न्याय द्यायचा आहे ते मोठे प्रकल्प मार्गी लावून ते आपल्याला होऊ शकेल, हे एक त्यातलं महत्त्वाचं कारण होतं. अच्छा. पण अनेकदा जेव्हा तुम्ही एका राष्ट्रवादीची एक विचारधारा वेगळी होती, त्याचे संस्कार वेगळे होते आणि तर भाजपशी आता तुम्ही संलग्न आहात किंवा भाजपचेच आहात, तर त्या विचारधारेमध्ये फरक काही जाणवतो तुम्हाला? खरं सांगायचं म्हटलं तर व्यक्तीवरती अवलंबून असतं. बरं. मी परत सांगत असतो की आपलं अपब्रिंगिंग आहे ते महत्त्वाचं असतं. बरं. आणि पक्षाच्या आता दोन्ही पक्षामध्ये काहीतरी फार रॅडिकल डिफरन्स आहे असं मी मान्य करणार नाही. बरं. दोन्ही पक्षांची अपेक्षा किंवा त्यांचे ध्येय आहेत ते जनतेची सेवा करणंच आहे. बरं. लोकांना न्याय मिळवून देणं हेच आहे आणि प्रगती करणं, विकास घडवणं हेच साधारण दोन्ही पक्षाचे धोरणं आहेत असं मी मानतो आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. जेव्हा अजित पवार हे महायुतीत आले तेव्हा सर्वाधिक आनंद तुम्हाला झाला असेल? स्वाभाविकच आहे, कारण त्याच्या आधीच तुम्ही निर्णय योग्य म्हणजे तुमच्याच पायवाटेवरती दादांनी मोठा रस्ता करून ते कसं आहे, आपण विचार जो आहे ना तो ब्रॉडर सेन्समध्ये घ्यायला हवा. बरं. लोक राजकारण जे ते संकुचित करत चाललेत. बरं. आपण राजकारण करायचे कशासाठी? जर देश पूर्ण ताकदीने पुढे चाललाय, एका व्यक्तीला त्यांनी नेता मानलेला आहे, जगाने मानलेलं आहे की हा व्यक्ती जो आहे तो विशेष आहे, आणि अशा व्यक्तीच्या बरोबर जर समजा आपल्या भागाचा आपल्याला प्रभावीपणे विकास करता येत असेल, मोठी कामं करता येत असतील, आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राकडनं निधी मिळत असेल आणि जनतेची सेवा आपण जी करतोय ती खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने करता येत असेल तर आपण करायला हवं असं मी मानतो. त्यामुळे तुम्ही तो निर्णय घेतला आणि अजितदादा बरोबर त्याचा आनंद तुम्हाला झाला? ते बरोबर आहे, त्याचा निश्चितच आनंद आहे ना मला. ओके. पण मला हे अनेकदा म्हणजे समजून घ्यायचं एक ॲनालिसिससाठी, असं काय नक्की घडतं की नाही एकच नेता आपलं सगळं भलं करू शकतो असं का वाटू लागतं आपल्याला? कधी कधी ते वास्तव असतं, कधी म्हणजे स्पष्टपणे मी सांगतो ना, म्हणजे आमच्या भागातला जर आपण उदाहरण द्यायचं, कोणता निर्णय झाला मोदी सरकारच्या काळामध्ये की तुम्हाला असं वाटतं की नाही मोदींशिवाय पर्यायच नाही? मी काय करतो, देशाच्या स्तरावरचं न बोलता तुम्हाला मी माझ्या भागातलं सांगतो. आता रेल्वेचा विषय उदाहरण देतो तुम्हाला. मी
रेल्वेच्या बाबतीमध्ये अनेक वर्ष संघर्ष चालला होता, बरं. जो 25-30 वर्ष चालला होता. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले, परंतु 2014 मध्ये जो हा विषय जो आहे मोदी साहेबांच्या समोर गेला. आईच्या बाबतीत, आई तुळजाभवानीच्या बाबतीतली जी काही त्यांची श्रद्धा आहे त्या अनुषंगाने त्यांनी तो शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी 19 मध्ये पाळला, भूमिपूजन केलं. ही खूप मोठी बाब आहे ना. अच्छा. असे जे विषय आहेत, वेगवेगळे विषय आहेत, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला आवर्जून सांगण्यासारखा विषय जो मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे जलजीवन मिशनचा. हर घर जल जे आहे, खूप मोठा विषय आहे. इतके वर्ष कुठल्या का कारणामुळे असं ना, जर लोकांना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये त्रास होत असेल आणि आता स्वच्छ पिण्याचं पाणी नळाने देशातल्या प्रत्येक घरामध्ये उपलब्ध करून द्यायचं ध्येय उद्दिष्ट ठेवून जर काम होत असेल तर ते मोठंच काम म्हणावं लागेल ना. पण अनेकदा असं दिसतं किंवा आम्ही पण वाचतो की त्या नळांना पाणीच येत नाही, तर केवळ ह्या कागदावरच्या योजना राहतात का या, की काय फक्त घोषणेपुरत्या राहतात? तुमचा अनुभव काय आहे? नाही, माझा अनुभव असा आहे की मोदीजी घोषणा ज्या करतात, आपण बघतो की अनेक प्रकल्प आहेत, त्याचं भूमिपूजनही ते करतात आणि उद्घाटनही ते करतात. आता त्यांच्याकडे एक इफेक्टिव्ह मेकॅनिझम आहे मॉनिटरिंगचा. म्हणजे एखादं काम एखाद्याला सांगितलं ते काम होतं का नाही, इफेक्टिव्हली होतं का नाही, हे बघण्याचं मेकॅनिझम आहे. भारतीय जनता पार्टीच्या वर्किंग मध्ये सुद्धा पक्ष म्हणून एखादं काम सांगितलं आणि सोडून दिलं असं नसतं. त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा असतो, मॉनिटरिंग असतं. एखादा विषय जर समजा होत नसेल तर अडचण काय समजून घेऊन योग्य मदत केली जाते. अच्छा. हे आधी इतकं तुम्हाला प्रभावीपणे जाणवलं नव्हतं 2019 पूर्वी? प्रत्येक ह्याच्यामध्ये प्लसेस आणि मायनसेस असतात. मी हे प्रचंड प्लस जे मला जाणवतंय वर्किंग मध्ये ते सांगतो आपल्याला. ओके. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही भाजपमध्ये आलात तर तेव्हा राष्ट्रवादी भाजपमधला जो फरक तुम्ही आता जो एक फॉलोअपचा सांगितला किंवा त्याचे इम्प्लिमेंटेशन सांगितला, तर अजितदादा आल्यानंतर त्याच्यामध्ये काय भर पडली? फॉलो म्हणजे भाजपचं अजितदादा जेव्हा भाजपसोबत आले, भाजपचं तुम्ही मला वर्क कल्चर सांगितलं, तर अजितदादा आल्यानंतर त्यातलं प्लस काय वाढलं? अजून पॉझिटिव्हिटी वाढली. त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स जे आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमांड जे आहे, त्याच्यामुळे कामं अजून फास्ट होत आहेत. पण त्यातलं राजकारण पण थोडंसं बिघडलं असं वाटत नाही का तुम्हाला? की राष्ट्रवादीचा म्हणजे शरण म्हणजे भाजप हा जो पक्ष आहे तो विरोधी पक्षांना शरण करून घेतो असं तुम्हाला वाटतं का? हे माझं मत आहे की भारतीय जनता पार्टी देशामध्ये जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. बरं. ओके. अनेकांना तो एक संशय आहे की CBI, ED वगैरे अशा जर काय आपल्या संस्था पाठीमागे लागल्या असतील तर अनेक लोक BJPमध्ये जातात. तर 2019 मध्ये असं काही तुमच्याबाबत काही घडलं होतं का? असं काहीच विषय नाही आहे. बरं. हे CBI, ED हे जे प्रकार आहेत हे अनेक वर्षांपासून चालू आहेत. त्याचं बद्दल मी जास्त नाही बोलणार, परंतु 2019 मध्ये वगैरे काही विषय नव्हता त्याचा. तुमचा म्हणजे अनेकांना असं वाटतं की जे भाजपमध्ये जातात केवळ त्या दबावामुळे जातात, तर तुमच्या बाबतीत तसा तो काही प्रश्न? असा काही विषय नाही. तुमचं जे विजन किंवा जे होतं त्यानुसार तुम्ही तो निर्णय घेतलेला होता? मी अगदी स्पष्टपणे माझं मुख्य कारण सांगितलं. बरोबर. ओके. जेव्हा धाराशिवचं पुढच्या 5 वर्षाचं तुम्ही आता जे सगळे प्रोजेक्ट सगळे सांगितले, तर याच्यामध्ये जो पॉलिटिकल जो मुद्दा मला जाणून घ्यायचा आहे की जर 2024 मध्ये महायुती जर विधानसभा निवडणुका जर स्वतंत्रपणे लढली, तुम्हाला तसं वाटतं की लोकसभा एकत्र लढते आणि विधानसभा वेगळ्या? खूप हायपोथेटिकल प्रश्न आहे. आता अनेकदा राजकीय नेते थोडंसं असे जे प्रश्न आहेत हायपोथेटिकल म्हणून टाळतात. तर अनेकांना असं वाटतं की नाही की राणा जगजितसिंग पुन्हा अजितदादांबरोबर घरवापसी करतील, हे करतील, ते करतील. तर हायपोथेटिकलच आहे, पण अशा शक्यता मी माझ्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगेन की मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचं कल्याण होतंय आणि मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे. हे तुम्हाला जे ऐकायचं होतं ते मी सांगतो. आणि पत्नी जरी राष्ट्रवादीत असली तरी मी भाजपमध्येच राहणार आहे. पत्नी जरी मी आता काय सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे, हे जे आपल्याला ऐकायचं होतं ते ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे. एक धाराशिवमध्ये पीक विम्यावर एक मोठी बैठक झालेली होती आणि त्या बैठकीचे व्हिडिओ अजूनही व्हायरल होतात की त्याच्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर चिडलेले आहेत, तुम्ही शांत आहात. तर नक्की त्या बैठकीमध्ये काय घडलं होतं? मला वाटतं 2022चा विषय होता पीक विम्याशी संबंधित. शेतकऱ्यांच्या काही अडचणी होत्या, त्या अनुषंगाने मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बसलो होतो. त्या शेतकऱ्यांना बोलवून घेतलं होतं आणि तो विषय जो आहे तो मिटवला होता. त्याच्यामधून योग्य मार्ग काढला होता. त्यानंतर
येऊन थोडा कांगावा झाला आणि ती घटना घडली. बरं आमचे जिल्हाधिकारी तेव्हा एकदमच नवीन होते बरं आणि असं ओरडाओरडी मोठ्या आवाजात बोलणं वगैरे जे चाललं होतं बरं ते मला काही योग्य वाटलं नाही. ओके त्या अनुषंगाने मी तो विषय जो आहे तो योग्य पद्धतीने हाताळला जावा आणि बोलला जावा बरं या अनुषंगाने जे काही बोललो ते बोललो मी. बरं ओके आणि मग प्रत्येक जणाचे संस्कार असतात त्याप्रमाणे समोरच्याने जे वागेलं ते तुम्ही बघितलं असेल हां आणि माझे एक्सप्रेशन्सही बघितले असतील. बरं मी स्वतःला थोडं कंट्रोल आधी करू शकलो नाही, पण नंतर मी स्वतःला कंट्रोल केलं, काम झालो आणि मी आपलं स्माईल करत होतो. ओके अच्छा. पण तुम्ही स्वतःला कंट्रोल कसं केलं? म्हणजे इतके जर समोरचा एखादा व्यक्ती जेव्हा आपल्यावर एवढा विरुद्ध बोलतो, कांगावा जो केला, कॅमेरा आणून कांगावा केला, मग लक्षात आलं की कॉन्ट्रोवर्सी करायची आहे ती पब्लिसिटीसाठी. बरं त्यामुळे ते म्हणजे काय ते कशासाठी आपण थ्रिल द्यायचं, ओके ती आपण संधी कशासाठी द्यायची. मी क्षणात मला ते लक्षात आलं की हे संधी शोधण्याचं काम होतं म्हणून. ओके त्यामुळे मी ठरवलं की आणि आपले संस्कारच तसे नाहीत ना. जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ज्या पद्धतीने बोललं गेलं अशोभनीय होतं. अच्छा. जेव्हा अजित पवार भाजपसोबत आले तर तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त खुशी झाली असेल, कारण तुम्हीच आधी एक पायवाट करून दिलेली होती. तर खरोखरीच अजितदादांच्या निर्णयाचा तुम्हाला आनंद झाला? निश्चित. बरं. अजित पवार साहेब जे बरोबर आले ते त्याबद्दल निश्चितच आनंद आहे. पण अनेकदा असं बोललं जातं की त्यांनी पवारांची मोठ्या साहेबांची साथ सोडली आणि घरच्यांनी देखील त्यांची साथ सोडली, म्हणजे साहेबांची साथ सोडली. तर तुम्हाला खरंच वाटतं की पवारसाहेब हे एकटे पडलेले आहेत? नाही, असं तर मला नाही वाटत. बरं. का नाही वाटत? म्हणजे तुम्ही जेव्हा गेला तेव्हा पण ते व्यथित झालेले होते, म्हणजे तुम्ही जेव्हा भाजपमध्ये गेला. तो जो काही विषय होता हो तो सगळ्यांनाच व्यथित करणारा निश्चितपणे होता. बरं. परंतु प्रत्येक गोष्टीला कारणं असतात आणि त्या बाबतीत देखील कारणं होतीच. अजितदादांची काय कारणं असावीत? त्या बाबतीत मी कसं सांगणार. अच्छा. पण तुमच्याशी काही कधी तुम्ही त्यांना अजित, म्हणजे सगळं महाराष्ट्र त्यांना अजितदादा म्हणतो, तुम्ही त्यांना अजित काका म्हणता, इतकं तुमचं घट्ट म्हणजे नातं आहेच, ते काय वादच नाही. तुमच्याशी त्यांनी काही शेअर केलं होतं का काही गोष्टी? कसं आहे ते त्यांच्या पुस्तकामधनं शेअर करणारच आहेत ना. बरं. तुम्ही काही पुस्तक याच्यावर काही लिहिणार आहात? त्यांचं झालं की लगेच मी लिहायला सुरू करतो. अच्छा. म्हणजे महाराष्ट्राला चांगले, म्हणजे आपण गौप्यस्फोट असे आजकाल भरपूर होतात, गौप्यस्फोट काय होतील त्या पुस्तकामधनं? होऊ शकतील ना. होऊ शकतील. आम्ही ते सर्वजण त्या पुस्तकाची वाट पाहू. तर हे होते राणा जगजित सिंग. त्यांनी अतिशय दिलखुलास उत्तर आपल्या मुलाखतीला दिलेले आहेत. राणाजी धन्यवाद. थँक्यू.